मध्ये घडत गेल्या. पण तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का, या वर्षभरामध्ये देवानं तुम्हाला सोडलं नाही. तुम्ही जर एका गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं ना, तुम्ही मंडळीमध्ये अनेक लोक आलेले आणि निघून गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांना आवडलं तोपर्यंत थांबले, त्यांना काही गोष्टी नाही आवडल्या नाही थांबले. परंतु एक गोष्ट आहे, आम्ही प्रत्येकजण परफेक्ट नाही आहे. तुमच्या अनेक गोष्टी देवाला आवडल्या नसतील. तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या काही गोष्टी लोकांना आवडल्या नाही, लोक तुमच्यापासून बाजूला झाले. परंतु तुमच्या गोष्टी कोणाला आवडत न आवडत तरीही ज्याने सहन केल्या आणि जो तुमच्या सोबत राहिला तो म्हणजे फक्त परमेश्वर आहे. आमेन, हालेलुया. आणि तुमच्या युद्धाच्या काळात तो तुमच्या बरोबर होता, तुमच्या आनंदाच्या काळात तो तुमच्या बरोबर होता. आणि या येणाऱ्या वर्षामध्ये जसं आम्ही थोड्या वेळामध्ये पदार्पण करणार आहोत, या वर्षामध्ये देखील आम्ही परमेश्वराला आमच्या सोबत पाहणार आहोत. आमेन, हालेलुया. किती लोक विश्वास ठेवतात की देव माझ्या बरोबर होता आणि असणार आहे. ओके, ही वेळ जी आहे केवळ परमेश्वराला धन्यवाद देण्याची वेळ आहे. फक्त परमेश्वराला धन्यवाद देण्याची वेळ नाही, तर अनेक गोष्टी आहेत आमच्या जीवनामध्ये ज्याबद्दल आम्ही धन्यवाद देऊ शकतो. आम्ही देवाचा धन्यवाद काही गोष्टी वचनातून, माझ्याकडे जास्त टाईम नाही तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी, जस्ट एक वचन वाचूया. दुसरे शमूएलचं पुस्तक याचा 7वा अध्याय 12 आणि 13 वचन. तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या. दुसरे शमूएल 7 अध्याय 12 वचन. मग शमूएलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबेनएझर हे नाव देऊन म्हटले की येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. या प्रकारे फलिस्टी पराजित झाल्यावर ते पुन्हा इस्रायलाच्या मुलखात आले नाहीत आणि शमूएलाच्या सगळ्या हयातीत परमेश्वराचा हात फलिस्ट्यांवर राहिला होता. हालेलुया, हालेलुया. ही इथे काहीतरी एक घटना घडलेली आहे आणि बायबल आम्हाला सांगतं, ऐका, ही जी घटना आहे, शमूएल हा एक संदेष्टा आहे. आणि एक गोष्ट या वचनाची जर पार्श्वभूमी तुम्ही पाहिली तर या अगोदर फलिस्टी लोक जे आहेत ते इस्रायल लोकांवरती हवी झालेले आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं वर्चस्व पाहायला मिळतं. परंतु ज्यावेळेस हे लोक परमेश्वराकडे वळले, यांनी परमेश्वराला आपलं साह्य मागितलं आणि परमेश्वराने त्यांचं सहाय्य केलं. परमेश्वराने त्यांच्या शत्रूवरचा विजय दिला आणि ज्यावेळेस त्यांना विजय मिळाला त्यावेळेस त्याने एक गोष्ट केली. काय घेतला? एक दगड घेतला आणि त्या ठिकाणामध्ये त्यानं तो दगड ठेवला एक ओळख म्हणून. ज्या वेळेस बायबलमध्ये तुम्ही अनेक ठिकाणामध्ये काही घटना घडल्याच्या नंतर काय केलं जायचं माहीत आहे, तिथं दगडांची रास लोक रचायचे. आणि ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर आले आणि ज्यावेळेस ते यार्देन पार करून गेले, आणि बायबल आम्हाला सांगतं की ज्यावेळेस त्यांनी यार्देन पार केलं, त्यांनी प्रत्येक वंशातल्या एका व्यक्तीनं 12 लोकांनी काय केलं, त्या नदीमधले धोंडे उचलले आणि त्यांनी त्या नदीच्या पलीकडे नेऊन ज्यावेळेस ते ठेवले, परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुमचे येणाऱ्या पिढ्या, तुमचे लोक ज्यावेळेस तुम्हाला विचारतील की हे दगड कशाचे आहेत, हे धोंडे कशाचे आहेत, त्यावेळेस परमेश्वर म्हणाला तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही सांगा की परमेश्वराने आमच्यासाठी किती महान कामं केलेले आहेत. या अगोदर परमेश्वर आमचं कसं सहाय्य झाला, या अगोदर परमेश्वराने आम्हाला कसं सोडवलं, परमेश्वराने आमच्या बाजू कशा लढल्या, देवानं आमचे युद्ध कसे लढले. हे दगड ज्यावेळेस तुमचे लेकरं या दगडांकडे पाहतील, तुमच्या पिढ्या या दगडांकडे पाहतील आणि हे दगड देवाच्या उपकारांची आठवण करून देतील. देवाने भूतकाळात तुमच्यासाठी ज्या घटना केल्या, ज्या युद्ध देवानं लढले, ज्या शत्रूंच्या हातून तुम्हाला सोडवलं, त्या गोष्टींची आठवण करून देणाऱ्या ह्या गोष्टी असणार आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
आणि सेम तीच घटना या ठिकाणामध्ये घडली की परमेश्वर त्यांचा सहाय्यकर्ता झाला. परमेश्वराने ज्यावेळेस त्यांना सोडवलं आणि बायबल आम्हाला असं सांगतं की शमूएल संदेष्टा याने एक दगड घेतला, त्या ठिकाणामध्ये ती शिळा त्याने उभी केली आणि तो काय म्हणाला, परत वाचा, फार महत्वाचं स्टेटमेंट आहे त्याचं ते. मग शमूएलाने एक शिळा घेऊन हा. ती मिस्पा व शिन मिस्पा आणि शिन ह्यांच्या दरम्यान उभी यांच्या केली. दरम्यान, मिस्पा आणि शिन यांच्या मधोमध एक दगड त्याने रवला. व तिला एबेन एझर हे नाव एबेन दिले. एझर हे नाव देऊन हे नाव म्हटले की, देऊन, एबेनेझर मीन्स, एबेनेझर म्हणजे सहाय्य करणारा परमेश्वर. एबेनेझर मीन्स सहाय्य करणारा परमेश्वर, इथपर्यंत सांभाळणारा देव, इथपर्यंत त्याने आमची मदत केली, सहाय्य केलं. कशाच्या बाबतीत? आमचे शत्रू ज्यावेळेस आमच्यापेक्षा ताकदवर होते, आमची परिस्थिती ज्यावेळेस आमच्या आवाक्याच्या बाहेर होते. तुम्ही या वर्षभरामध्ये अशा अनेक गोष्टी, आज जर टाईम असता मे बी उद्या ज्यावेळेस आपण एकत्र येऊ, या वर्षामधल्या फक्त उद्या त्या साक्ष द्यायच्या, डोकंदुखी कंबरदुखीच्या साक्ष नवीन वर्षात सुरू करू. उद्या काही लोक टेस्टमनी त्या द्या की मे बी मागील वर्षभरामध्ये तुम्ही फायनान्शियली खूप स्ट्रगल करत होतात, तुम्ही कर्जामध्ये होतात आणि तुम्ही देवाचे पाय पकडलेत, तुम्ही देवाकडे रडलात, एखाद्या आजारात तुम्ही होतात, तुम्ही घरासाठी स्ट्रगल करत होता, मे बी तुम्ही घर भाडं भरण्यासाठी स्ट्रगल करत होतात, तुमचे पारिवारिक क्रॅशेस होते, तुमचा परिवार विखुरलेला होता. अशा प्रकारच्या अनेक टेस्टमनी असतील आणि ज्यासाठी तुमच्यासाठी चर्चमध्ये प्रार्थना केल्या गेली, तुम्ही प्रार्थना केल्या आणि देवानं तुमच्यासाठी जर चमत्कार केलेला आहे, अशा टेस्टमनी उद्या तुमच्या रेडी ठेवा. 1 3 ते 4 साक्ष की देव या वचनानुसार, हे वचन तुम्ही या इथे कोट करा आणि सांगा की देव इथपर्यंत आमचं सहाय्यकर्ता झाला. हालेलुया. आणि तुम्हाला माहित आहे, तो इथे म्हणतो की काहीतरी घडलंय तिथे, इथपर्यंत सहाय्यकर्ता झाला. म्हणजे जी भयानक आणि बिकट परिस्थिती, पलिष्ठ्यांच्या विरोधात हे लढू शकत नव्हते, त्यांचा मुकाबला हे करू शकत नव्हते, आता देवानं त्यांना त्यांच्या हातून सोडवलेलं आहे. आणि आता 13वं वचन आम्हाला कसं सांगतं की त्यानंतर पलिष्ठी त्यांच्या मुलखात आले नाही. पलिष्ठी त्यांच्या मुलखात आले नाही. मी येशू ख्रिस्ताच्या नावात या वचनाची भविष्यवाणी मी तुमच्या जीवनावरती घोषित करतो. या वचनानुसार जे दुष्टात्मे तुमच्या मुलखामध्ये मागील वर्षामध्ये काम करत होते, तुमच्या पतीपत्नीच्या जीवनामध्ये काम करत होते, तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये काम करत होते, या पलिष्ठ्यांच्या या एका टेन्शन प्रकारे किंवा एका दहशतीप्रमाणे ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये काम करत होत्या, यानंतर असे स्पिरिट, असे दुष्टात्मे अशा परिस्थितीला घेऊन तुमच्या मुलखात येणार नाहीत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला माहिती आहे का, एखादी भविष्यवाणी ज्यावेळेस आम्ही स्वीकारतो आणि त्याच्यानंतर आम्ही काही दिवसांनी स्टेटमेंट देतो, काय माहीत आहे, आमच्यासाठी भविष्यवाणी तर झाली, आम्हाला अभिवचन मिळालं, पण त्या अभिवचनानुसार आमच्यासोबत काही गोष्टी घडल्या नाहीत. याचं रिझन काय असतं माहिती आहे का? जर तुम्ही स्तोत्रसंहिता 91 अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणामध्ये परमेश्वराचे प्रॉमिस आहेत त्या ठिकाणामध्ये, स्तोत्र 91. परंतु ते प्रॉमिस आमच्यासोबत देवानं पूर्ण करावेत त्याच्या अगोदर आमची जबाबदारी काहीतरी त्या ठिकाणामध्ये दिलेली आहे. आणि ती जबाबदारी काय आहे माहिती आहे का? पहिल्या आणि दुसऱ्या वचनामध्ये साम 91, जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे मानतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भरवसा ठेवतो. हालेलुया. जर या वर्षामध्ये, मागील वर्षभरामध्ये मला माहित नाही तुम्ही किती परमेश्वराच्या पंखाखाली बसलात, किती वेळ तुम्ही गुडघे टेकलेत प्रभू समोर, किती वेळ तुम्ही प्रार्थना केल्यात, परंतु देवाचं अभिवचन तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला वाटतं शैतानाने तुमच्या टेरिटरीमध्ये नाही आलं पाहिजे या नवीन वर्षामध्ये, देव आतापर्यंत तुमचं सहाय्य करत आला. जरी शैतान तुमच्या मुलखामध्ये कार्यरत होता, शमूएल म्हणतो आता त्यामधून देवाने मला सोडवलंय, आता पलिष्ठी आमच्या मुलखातून निघून गेले. आणि काय राहिलं माहित आहे? 2 गोष्टी इथे घडल्या. ही शिळा त्याने का रवली माहित आहे?
ते एक गोष्ट ज्या वेळेस ते त्या शिळेकडे, ते त्या दगडाकडे पाहतात, तो दगड त्यांना काय आठवण करून देतो? तू एक दिवस गुलामीमध्ये होता, तू एक दिवस दरिद्री होतास, तू एक दिवस एका टायमाच्या अन्नासाठी, मे बी हे त्या वचनात नाही, मी आपल्या जीवनाशी लागू करताना मी तुम्हाला सांगतो, एक वेळ होती की तू एक टायमाच्या अन्नासाठी तुला स्ट्रगल करावं लागत होतं. एक वेळ होती तू समाजामध्ये अपमानित जीवन जगत होतास. एक वेळ होती सगळ्या बाजूने आम्ही कमकुवत होतो, पण देव आमची ताकद झाला, देव आमचं सहाय्य झाला. ज्या वेळेस तुम्ही त्या दगडाकडे पाहाल, आता कोणता दगड आहे की जो आम्ही रवावा आणि त्याच्याकडे आम्ही पाहावं? आता बायबल आम्हाला सांगतं 2 कोरिंथीच्या पत्रामध्ये 10व्या अध्यायाच्या 4 वचनामध्ये की तो जो दगड आहे, तो जो खडक आहे, तो खडक ख्रिस्त आहे. हालेलुया. आता तुमच्या आणि माझ्यामध्ये एखादा दगड मध्यस्थी नाहीये तुम्हाला सांगायला की बघ ह्या गोष्टी तुझ्यासाठी परमेश्वराने केलेल्या आहेत. आता ख्रिस्त नावाचा जो खडक आहे, जो दगड आहे, शास्त्र सांगतं की बांधकाम करणाऱ्याने जो नापसंत केला तोच मुख्य कोनशिला ठरला. ती जी कोनशिला आहे, आता तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाचं वचन सांगतं देव आणि मनुष्य यांच्यामध्ये मध्यस्थी करणारा एक व्यक्ती आहे, एक कोनशिला आहे, एक दगड आहे, तो जिवंत धोंडा आहे, तो येशू आहे. हालेलुया. आणि तो तुमच्या आणि माझ्यामध्ये मध्यस्थी आहे. तुम्ही आणि मी देवापासून वेगळे झालेले होतो, पापामुळे आम्ही दूर गेलेलो होतो, परंतु येशू आला, तुमच्या माझ्या बदल्यात क्रूसावरती मरण पावला, त्याने तुमची माझी किंमत मोजली आणि आज तो तुमचा आणि माझा मध्यस्थ आहे. ज्यावेळेस तुम्ही क्रूसाकडे पाहता, तुमच्यासाठी आता दगड आठवण करून देणारा नाही, ख्रिस्ताचा वधस्तंभ तुम्हाला आठवण करून देणारा आहे की या क्रूसाच्या द्वारे तुझी सोडवणूक झालेली आहे. या क्रूसावर जो खिळला गेला त्या ख्रिस्ताने तुझी सोडवणूक केलेली आहे. आणि बायबल सांगतं की आजपर्यंत जसं या लोकांवरती पलिष्ठ्यांचं राज्य होतं, पलिष्ठ्यांचा हात चालला होता, पण 13 वचनात काय लिहिलं माहित आहे का? वाचा बरं 13 वचन. ह्या प्रकारे पलिष्ठी पराजित झाल्यावर ते पुन्हा इस्रायलाच्या मुलखात आले नाहीत. आणि शमूएलाच्या सगळ्या हयातीत, बोला शमूएलाच्या सगळ्या हयातीत, बोला त्यानंतर पलिष्ठी त्यांच्या मुलखात आले नाही. आणि शमूएलाच्या सगळ्या हयातीत काय झालं? परमेश्वराचा हात पलिष्ठ्यांवर होता. म्हणजे कोण लढत होतं पलिष्ठ्यांसोबत? त्यानंतर परमेश्वर लढत होता. तो परमेश्वर म्हणतो युद्ध तुझं नाही, तुझं युद्ध लढणारा मी देव आहे. हालेलुया. आणि या वचनाची भविष्यवाणी तुमच्यासाठी स्वीकारा. जसा या वचनाला आता तुम्हाला तुमचं नाव टाकून तिथं ते वचन तुम्हाला वापरायचं आहे. वाचा पटकन एकदा 13 वचन. ह्या प्रकारे बोला हा सगळेजण सिस्टरच्या मागे बोला. ह्या प्रकारे पलिष्ठी पराजित झाल्यावर ते पुन्हा इस्रायलाच्या मुलखात आले नाहीत. आता बोला. आणि शमूएलाच्या एक मिनिट. आता बोला. माझे शत्रू येशूच्या नावात पराजित झालेले आहेत. आता ते पुन्हा माझ्या मुलखात येणार नाहीत. माझ्या जीवनात, माझ्या परिवारात, माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये काम करणार नाहीत. आता इथून पुढे माझ्या शत्रूंवर माझ्या देवाचा हात राहील. हात म्हणजे असा आशीर्वादाचा हात नाही ठेवणार देव शैतानावर. हालेलुया. त्याची वाट लागणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशूच्या द्वारे तुम्ही आणि मी सोडवल्या गेलेले आहोत. जो शैतान तुमच्यावर आणि माझ्यावरती राज्य करत होता पापाच्या द्वारे, ख्रिस्ताने पापाची नांगी ठेचलेली आहे ऑलरेडी. ही गोष्ट तुम्हाला ज्या दिवशी कळेल त्या दिवसाच्या नंतर शैतानाचं राज्य तुमच्यावर काम करणार नाही. शैतान तुमच्या डोक्यावर नाचणार नाही, तुम्ही शैतानाच्या डोक्यावर नाचायला लागाल या वर्षामध्ये. आमेन. त्याच्यासाठी स्तोत्र 91 मध्ये आपण फक्त कुठे थांबलोत? जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील आणि मी परमेश्वराला
माझा आश्रय मानलेला आहे आणि मी माझ्या परमेश्वरावर काय करतो? भाव ठेवतो, मी त्याच्यावर प्रेम करतो. हालेलुया. या वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? बोला, मी परमेश्वराच्या गुप्त स्थळामध्ये वस्ती करेल. मी परमेश्वराला माझा भाव विषय बनवेल, माझा भरवसा त्याच्यावर असेल आणि तो माझा कशाचा विषय असणार आहे? तो माझा आश्रय असणार आहे. हालेलुया. आणि मग काय होईल माहिती आहे या वर्षामध्ये? पलिष्ठांचा हात चालला नाही ना त्यांच्यावर. एक शिळा तिथे रवल्या गेली. आता ख्रिस्ताचा वधस्तंभ तुमच्या जीवनामध्ये एक ती साक्ष देणारा स्तंभ आहे. हालेलुया. उद्या खूप मोठी ऐतिहासिक घटना पुण्यामध्ये आहे नाही का? अनेक लोक चर्चमध्ये जाणार, अनेक लोक प्रार्थना करणार. पण तुम्हाला माहित आहे एक शिळा आहे खूप मोठी कोरेगाव भीमामध्ये. उद्या अनेक लोक तिथे जाणार आणि ती शिळा काय सांगते माहिती आहे? आजही 500 लोकांनी किती 25,000 लोक का 28,000 लोकांना हरवलं त्यांनी. आणि त्या शूरवीरांची नावं त्याच्यावरती लिहिलेली आहेत आणि तो स्तंभ तिथे उभा केलेला आहे. तो स्तंभ तो दगड आठवण करून देतो की काहीतरी घडलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे, हालेलुया, तुमच्या आणि माझ्यामध्ये ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे आणि तो वधस्तंभ ख्रिस्ताच्या रक्ताने माखलेला आहे. आणि तो जर तुमच्या जीवनामध्ये असेल, त्या क्रुसावर वाहिलेलं रक्त जर तुमच्या जीवनावर, तुमच्या लेकरांवर, तुमच्या परिवारावरती ख्याल तुम्ही झाकून टाकाल स्वतःला या वर्षामध्ये, परात्पराच्या गुप्त स्थळामध्ये तुम्ही वस्ती कराल. मग कसं लिहिलंय 3ऱ्या वचनापासून 91 अध्यायाच्या? कारण तो पारध्याच्या पाशातून घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालेल. त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्याची तुला भीती वाटणार नाही. हालेलुया. कोणताच व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, तुझ्या मुलखात येणार नाही, तुझ्या घरामध्ये तो एंट्री करणार नाही. कारण तुझ्यामध्ये आणि प्रभूमध्ये एक स्तंभ आहे, एक शिळा आहे, तो वधस्तंभ आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून जस्ट या वर्षामध्ये तुम्हाला काय करायचं माहिती आहे? जस्ट ह्या ज्या गोष्टी घडल्यात आणि प्रभू या वर्षामध्ये आमच्यासाठी ह्या गोष्टी करणार आहे. प्रभूने या वर्षासाठी एक अभिवचन आमच्या मंडळीसाठी दिलेलं आहे आणि या अभिवचनानुसार परमेश्वर तुमच्या परिवारात, तुमच्या लेकरांच्या जीवनात, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या फायनान्समध्ये देव या वचनानुसार या वर्षामध्ये काम करेल. हे वर्ष सुटकेचं वर्ष म्हणून आमच्या मंडळीसाठी येशूच्या नावात आम्ही घोषित करत आहोत. मग सुटका म्हणजे फक्त शैतानाच्या बंधनातली नाही. तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये एक मोठा डिलिव्हरन्स तुमच्या लाईफमध्ये बघाल. काय प्रभूनं दिलेलं ते अभिवचन तुम्हाला पाहिजे, हवा आहे? मग बायबलमध्ये ठेवू नका, बायबल उघडा. यशायाचा 49 अध्याय. मी प्रार्थना केली प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसून. प्रभूला म्हटलं, प्रभू काय आहे? आणि ही डील प्रभूसोबत आपली 2015 पासूनची आहे. प्रभूला म्हटलं, प्रभू आपली डील बाकी आहे. या डीलमधल्या बऱ्याच गोष्टी आमच्या जीवनात घडणं बाकी आहेत. आणि मग प्रभूनं या वचनाकडे माझं लक्ष केंद्रित केलं. 24 आणि 25 वचन, यशाया 49 अध्याय 24 आणि 25 वचन. हे या वर्षासाठी जे लोक या मंडळीसोबत कनेक्ट आहेत, जे लोक या मंडळीसोबत कनेक्ट राहतील आणि जे लोक येशूच्या नावामध्ये हे प्रॉमिस वर्ड आपल्या जीवनामध्ये या वेळेला तुम्ही जे स्वीकारत आहात आत्म्यामध्ये, येशूच्या नावात मी घोषणा करत आहे तुमच्यासाठी, हे वर्ष तुमच्यासाठी हे जे वर्ष आहे या वचनानुसार असेल. कोणीतरी एक हे वचन वाचूया आपण उंच आवाजाने. वीराकडून लूट परमेश्वर म्हणतो, वीराकडून लूट हिसकावून घेण्यात येईल काय? उद्या मी प्रचार करेल या वचनावरती. ओके. वीराकडून लूट हिसकावून घेण्यात येईल काय? पकडून नेलेल्या नीतिमान जनांची सुटका होईल काय? क्वेश्चन आहेत.
2 प्रश्न आहेत. वीराच्या हातून लूट हिसकावल्या जाईल का? पकडून नेलेले कोण आहेत? कोण आहेत पकडून नेलेले? नीतिमान जन. यांची सुटका होईल का? ओके, पुढे परमेश्वर म्हणतो, देव म्हणतो. हो. तुम्ही काय म्हणता त्याला काही मायने ठेवत नाही. तुम्ही म्हणसाल आम्हाला माहिती आहे ना आम्ही किती दिवसापासून बंधनात आहे. आजपर्यंत तोच अध्याय चालू आहे आमच्या जीवनामध्ये. तो असेल, पण देव बोलत आहे. हॅलो, कोण बोलत आहे? बोला, माझा देव बोलत आहे. माझा देव बोलत आहे. मग देव जर बोलतो तर काय म्हणतो परमेश्वर माहिती आहे का? जसं पाऊस आणि बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वीला भिजवून हिरवगार करतात आणि ती सफळ होते आणि बीज देते, खाणाऱ्याला भाकर आणि पेरणाऱ्याला बी देईपर्यंत ती रिटर्न जात नाही, तसं माझ्या मुखातून निघणारं वचन होईल. ज्या कामासाठी मी ते पाठवलेलं आहे ते कार्य पूर्ण केल्याशिवाय माझं वचन माझ्याकडे रिटर्न येणार नाही. आमेन. वाचा पटकन. हो. वीराने केलेले परमेश्वर म्हणतो परमेश्वर म्हणतो हो. परमेश्वर म्हणतो हो. वीराने केलेले बंदिवान वीराने केलेले बंदिवान हिसकावून घेण्यात येतील. येतील. जुलमी पुरुषाने केलेली लूट जुलमी पुरुषाने केलेली लूट सोडवण्यात येईल. सोडवण्यात येईल. कारण तुझ्याशी युद्ध करणाऱ्या कारण बरोबर परमेश्वर म्हणतो तुझ्याशी युद्ध करणाऱ्या बरोबर मी युद्ध करीन मी युद्ध करेल. व तुझ्या मुलाचा उद्धार करीन. ऐका, फक्त तुमच्याबद्दल नाही बोलत परमेश्वर. तुमची झालेली लूट आणि तुमच्या जीवनात आलेला बंदिवास येशूच्या नावामध्ये तुमचे लोक बंदिवासातून बाहेर येताना तुम्ही पाहाल. तुमची लूट तुमच्याकडे रिटर्न येताना तुम्ही पाहाल. आणखीन तुमच्या लेकरांबद्दल प्रभूचं वचन काहीतरी बोलतंय. तुझ्या मुलांचा उद्धार करीन. परमेश्वर म्हणतो मी तुझ्या लेकरांचा उद्धार करेल. हॅलो, किती लोक तुमच्या लेकरांबद्दल तुम्ही टेन्शन मध्ये आहात. जर हे वचन तुम्ही स्वीकारत आहात, विश्वास ठेवत आहात, या वचनाला धरून प्रभूला सांगा, प्रभू हे पास्टर नाही, हे तू बोललेलं आहे, हे तू बोललेलं आहे आणि तू म्हणालेलं आहे. माझ्या मुखातून निघालेलं वचन ज्या कामासाठी पाठवलं, हे वचन आहे तुमच्या मुलांच्या सुटकेसाठी. हे वचन आहे तुमची लूट रिटर्न येण्यासाठी. आणि परमेश्वर म्हणत आहे हो, हे होणार आहे. से थँक यू जीसस. बोला धन्यवाद येशू. हे माझ्यासाठी होणार आहे, हे माझ्यासाठी होणार आहे. उभं राहूया, प्रार्थना करूया. थँक यू जीसस. धन्यवाद.
सुखाचं जाओ. इकडे तिकडे ठेवू नका, लेकरांना चटके बसते. बसूया.